खूप जण सांगतात की प्रेग्नेन्सीमध्ये हे खावं ते खावं, पण ना मला ना अजिबात गोड असं काहीच खरंच नाही खावं वाटत. तर मला जे तिखट पदार्थ आहेत ना तेच खावं वाटतात. आणि ना आज ना म्हटलं की दुपारी जेवणामध्ये ना काय बनवायचं, तर भोपळा बनवायला घेतला होता बघा. तर भोपळा पण ना मला बिलकुल आवडत नाही भोपळा, तरी पण बनवलं. आणि हिरव्या मिरचीचे पदार्थ तर अजिबातच आवडत नाहीत. आणि आमच्या घरात पण ना हिरव्या मिरचीचे पदार्थ जास्त आवडत नाहीत. पण हा ना आमच्या शेतातला भोपळा होता म्हणून बनवला. आणि छान अशी ना इकडं हरभऱ्याची बघा उसळसुद्धा बनवायला घेतली होती. तर हरभरे मी भिजत टाकले होते. त्याच्यानंतर कुकरला एक शिट्टी काढून घेऊन छान असं बघा हरभऱ्याची उसळ बनवली. तर भोपळा हा ताटात जो ठेवला आहे ना, तो आमच्या आहोने ठेवला होता बघा. तर त्यांना तर बिलकुल आवडत नाही भोपळा. आणि इकडं ना डाळ तेवढी होती ती मात्र संपली होती. आणि इकडं मसाले भातसुद्धा बनवलं. तर असं दुपारच्या जेवणात बनवलं होतं. आणि ही आळूची वडी ना म्हणतात की प्रेग्नेन्सीमध्ये खाल्लेली चांगली असते, म्हणून ना रात्री इकडं मी आळूची वडी बनवायला घेतली होती. तर खरं तर पानं नव्हती, तर खूप लांबून मम्मीला पानं ही भेटली होती, तर ती आणली होती. छान अशी वांग्याची भाजीसुद्धा इकडं बनवली होती. आळूची वडी, वांग्याची भाजी आणि टोमॅटो चिरून घेतला होता. तर असं रात्रीचं जेवण होतं. तर या जेवायला